साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सत्या आहे हे सगळेजण घरी आलेले असतात आणि सत्या त्याच्या रूममध्ये झोपला असतो आणि त्याला त्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आठवत असतात आणि तो ना झोपेमध्ये विचार करत असतो। तेव्हा तो खूप थकलेला सुद्धा असतो। त्याला प्रचंड आरामाची गरज असते कारण का त्यांनी खूप ट्रॅव्हलिंग केलं असतं आणि थकल्यासारखं वाटत असतं, म्हणून तो झोपण्याच्या तयारीत असतो आणि तो झोपून घेतो आणि तो म्हणून विचार करत असतो की नंतर उठेन, आता जरा वेळ आराम करतो असं बोलून तो झोपून घेत असतो। नंतर अचानकपणे त्याला आठवण येते की धूमकेतू कुठे आहे, धूमकेतू तर आपल्या मागे नाही आहे असं बोलून तो घाबरलेला असतो आणि त्याच्यानंतर तिकडे मीरा येते आणि मीरा त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते। मीरा म्हणते की उठा, आता किती वेळ झोपणार आहात, वाजले किती ते बघून घ्या, ही वेळ नाही आता झोपायची, चला बरं लवकर उठा आणि पटकन तुमची तयारी करा असं ती त्याला ओरडत असते आणि त्याला ती उठवत असते। तेव्हा सत्या म्हणतो की अगं आपण आत्ताच तर आलो ना, आता लगेच काय उठायचं, थोड्या वेळ मला झोपू दे ना, आणि तू पण कशाला लगेच उठलीस आणि तयार झालीस, आपण आत्ताच आलो आहे, थोडासा आराम केला तर आपल्याला कोण काही बोलणार नाही, ये तू माझ्या बाजूला झोप, मी तुझ्यासाठी जागा करतो असं बोलल्यानंतर मीरा म्हणते की छे, आता कसली झोपणार, आता वेळ आहे का ती झोपायची, आता मी नाही झोपणार, आता तुम्ही पण झोपू नका, तुम्ही पण उठा असं म्हणून ती त्याला उठवत असते आणि सत्या मात्र तिला म्हणत असतो की नाही तू झोप, म्हणून तिला कन्व्हिन्स करत असतो, तिला म्हणत असतो की अगं तू ये, आणि असं बोलून तो तिच्या जोराने हात खेचतो आणि आपल्या अंगावरती तिला पाडतो। तेव्हा मीरा ही खूप सुंदर दिसत असते आणि तिने मस्त छान केसावर अंघोळ करून तिचे केस पण छान ओले असतात आणि हा त्यांचा एकदम रोमॅन्टिक क्षण असतो जो की बघण्यासारखा असतो। तेव्हा तो तिला एकदम खेचून जवळ घेतो आणि तिला प्रेमाने प्रेम करत असतो आणि तो तिच्या केसावरून हात फिरत असतो, तिला मायेने जवळ घेत असतो आणि तिला खूप प्रेमाच्या गोष्टी म्हणत असतो। तिला म्हणत असतो की तू इतकी सुंदर आहेस की मी तुला कधी सोडून जाऊ शकत नाही आणि धूमकेतूला सोडून जाणं हे तर माझ्या आयुष्यात लिहिलेलं नाही, आणि तो म्हणत असतो की तू इतकी गोड आहेस की असं वाटतं तुला काही करावं आणि काही नाही असं तो म्हणून तिच्यावरती खूप प्रेम व्यक्त करत असतो। आणि मीरा मात्र इथे खूप लाजत असते कारण का तिला झालेल्या प्रकारावरून खूप लाज वाटत असते, पण तरीसुद्धा ती सत्याच्या पुढ्यातच असते आणि ती सत्याला म्हणत असते की चला मला जाऊ द्या, वाजले बघा किती आहेत, तुम्ही झोपताय तर झोपा, पण मला असं पडून नाही जमणार कारण का मला घरातली बरीच कामं आहेत असं म्हटल्यावर सत्या म्हणतो अगं एक दिवस आहे ना की सगळं चालतं, तू फक्त थांब, मी आहे ना असं बोलून तो तिला जवळ खेचत असतो। तो तिच्या अतिशय जवळ आलेला असतो आणि मीरालासुद्धा एकदम ते जवळ आलेलं आवडत असतं आणि तीसुद्धा त्याच्या जास्त जवळ आलेली असते। तेव्हा सत्य आहे ना तो तिच्या गालावरून मानेवरून हात फिरवत असतो आणि तिचे केस आहेत ना ते तिच्या कानामागे टाकत असतो, म्हणजे हा त्यांचा रोमॅन्टिक क्षण आहे ना खूप गोड असतो, प्रेमाचा आणि बघण्याचा असतो। मग तिथे त्यांचा जा रोमॅन्टिक क्षण चालू असताना त्यांना आजूबाजूला काय घडतं आहे ह्याचं भानच नसतं आणि त्याचवेळी ते एकदम जवळ येणार तेव्हाच दारावरती बेल पडते आणि ती कोणाची असते तर ती रिया आलेली असते। मग ती धावत जाते आणि उघडते, तेव्हा इथे सत्या मात्र खूप हसत असतो कारण का त्याला हा क्षण आवडलेला असतो आणि इकडे मात्र सगळेजण आपापल्या रूममध्ये आराम करत असतात आणि बाकी सगळे आपापल्या रूममध्ये असतात आराम करत, पण इथे आजी मात्र सकाळी उठलेली असते आणि ती सगळं आवरून बसलेली असते, पण तिला ना घोरण्याचा आवाज येत असतो। तेव्हा ती म्हणते ही नक्कीच ना निरुपमा घोरत असणार आहे, ही अजून झोपून राहिली आहे, हिला अजून काही समजत नाही का असं ती म्हणत असते आणि ती म्हणते चल आपण ना हिला जाऊन बघूया ही कशी काय करत आहे आणि काही नाही। तेव्हा ती ना निरुपमा आहे ना ही एकदम गाढ झोपेमध्ये झोपली असते आणि तिला खूप जोराजोराने घोरत आहे। तिचं घोरणं बघून आजीला मात्र प्रचंड हसायला येतं आणि ती खूप हसू लागते, पण ती म्हणत असते की थांब, मी ना आता हिची व्हिडिओज काढते, आणि तिला तिच्या मोबाईलमध्ये निरुपमा घोरत आहे याची ना व्हिडिओ काढते आणि छान व्हिडिओ काढत बसते आणि इथे निरुपमाला मात्र काहीच माहीत नसतं, ती व्हिडिओ काढतच असते आणि निरुपमा मस्त घोरत असते। आणि ते झाल्यानंतर ही म्हणत असते, आजी म्हणते की आपण ना हिला आता उठवायला पाहिजे, नाही तर ही ना अशीच झोपून राहील असं बोलून ती तिथून जाण्याचा प्रयत्न करते, पण नंतर तिला आठवतं की थांब आपण ना हिची थोडी टिंगल करूया, म्हणून ती ना कपड्यांचे चाप असतात ना ती घेऊन येते आणि ते तिच्या ना नाक्याला लावते आणि नाकाला लावल्यामुळे ती ना खूप गुदमरते आणि निरुपमाला श्वास घ्यायला त्रास होतो आणि मग ती खडबडून उठण्याचा प्रयत्न करते आणि ती घाबरते, तिला असं वाटतं की छाया आली आहे, मग ती जोराजोर ओरडते की छाया 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 तू आली आहेस का असं ती म्हणते। ती खूप घाबरली असते आणि ती उठते
त्याच्यानंतर तिला समजतं की हे सगळं आईंनीच केलं आहे. तेव्हा ती म्हणते की काय हो आई, तुम्ही असं करता, मला भीती वाटली ना. असं बोलून ती आईला म्हणत असते की आई असं नाही, मी एकदाच झोपलेली ना आणि दमली होती म्हणून झोपली. तेव्हा आजी म्हणते की तू घोरत होतीस. तेव्हा निरुपमा म्हणते की मला अशा घाणेरड्या सवयी नाही. तेव्हा आजी म्हणते की तू माझ्या मुलाला नावं ठेवतेस ना, तर स्वतः पण घोरत आहेस, हे बघ. असं म्हटल्यावर ती आजी व्हिडिओ काढली आहे ना ती दाखवते. ते बघितल्यानंतर निरुपमाला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. निरुपमा म्हणते की नाही, ते ना सगळं सर्दीमुळे झालं आहे. मला थोडीशी सर्दी झाली आहे ना, म्हणजे घसावला वगैरे त्रास, त्यामुळे तसा आवाज येत असेल, बाकी काही नाही. असं बोलून ती ना आजीला टाळटाळ करत असते. ती म्हणत असते की माझा घसा आहे ना त्याच्यामुळे तसं होत आहे, त्यातून आवाज असा येत आहे, मी घोरत नाही आहे. घोरणं वगैरे अशा घाणेरड्या सवयी आपल्याला नाही, असं ती आजीला सांगत असते आणि ती नंतर गप्प बसते. त्यावर आजी म्हणत असते की राहू दे राहू दे, मला ना सगळं समजत आहे, स्वतः फ्रेश हो आणि लवकर आवर. तेव्हा निरुपमा म्हणते की हो आई, आम्ही आत्ताच आलो आहेत ना, थोडासा आराम केला असता तर बरं झालं असतं. कसं आहे ना, थोडं थकल्यासारखं वाटत आहे, एवढ्या लांबनं आलो आहोत ना, त्यामुळे थोडासा आराम करतो ना. त्यावर आजी म्हणते का मी तुम्हाला काय सांगितलं होतं की सर्व फिरा आणि 31 डिसेंबर करूनच या. त्यावर निरुपमा म्हणते की हो, आम्ही आलो आहे करून. तेव्हा आजी म्हणते का नाही, तू मला काही गोष्टी सांगत नाहीस, पण मीराने मला सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. मीराने झालेला सगळा प्रकार आहे तो मला सांगितला आहे, त्यामुळे तुम्हाला कधीच समजणार नाही तुम्ही कसे आणि काय वागले आहात. त्यावरती निरुपमा म्हणत असते की ह्या ना मीराला काहीच समजत नाही, हिला काय गरज होती सांगायची. त्याच्यावरती आजी म्हणते की मला सगळ्या गोष्टी ह्या आधीच कळल्या होत्या, असं ती म्हणत असते. तेव्हा आजी म्हणत असते की काय गं, तुम्ही तर तोऱ्यात म्हणत होता आम्ही दणक्यात साजरा करून येऊ. तेव्हा निरुपमा म्हणते हो मग मी दणक्यातच साजरा केला आहे. तेव्हा आजी म्हणते तुला काय वाटलं मला काही समजत नाही का, मला सगळं समजतं आणि मी सगळं ओळखून आहे. तेव्हा निरुपमा म्हणते की हो आई, आम्ही ना खूप एन्जॉय केलं, आम्ही दोघांनी तर खूप फिरलो, असं ती बोलत असते. आणि ती मनातल्या मनात विचार करत असते की काय यार, हे सगळं ना पंकज आणि देविकामुळे झालं आहे. त्यांनी जर असं वागलं नसतं तर आज ना मी तिथे बसून मस्त आराम केला असता आणि बाथटबमध्ये मस्त बसून राहिली असती. त्याच्यानंतर आई तिला म्हणतात की हे बघ, तुझा आवर आणि लवकरात लवकर ये, मला काही सांगू नको, असे तिला रागाने बोलत असतात. तेव्हा इकडे बाहेर सत्या, आजी आणि मीरा हे लोक चहा घेत असतात आणि तेव्हा सत्या म्हणत असतो की बघ ना आजी, ह्या ना देविका आणि पंकजने तर वाट लावली आमच्या ट्रिपची. आम्ही तर काय काय ठरवलं होतं, इथे जायचं तिथे जायचं, असं एन्जॉय करायचं तसं एन्जॉय करायचं. आणि सत्या म्हणत असतो का मी तर ना खूप काही करायचं ठरवलं होतं, पण ह्या दोघांमुळे ना मला काही करता आलं नाही. त्याचं हे बोलणं मीरा शांतपणे ऐकत असते आणि तिला लाजसुद्धा वाटत असते. मात्र सत्या आहे का तो सांगत असतो अगं आजी, ह्यांच्यामुळे ना आपल्याला प्रॉब्लेम झाले आहेत, हे ना व्यवस्थित नाही. तेव्हा आजी म्हणत असते की ह्यांना ना माझ्याजवळ ठेवून गेलं असतं ना तर बरं झालं असतं, मी ह्यांना ना स्वतःसारखी सरळ केली असती. त्यावर सत्या म्हणत की हो ना, तू तर तुझ्याकडे ठेवलं असतं ना तर बरं झालं असतं, आम्हाला काहीच करायला भेटलं नाही, आम्हाला जे करायचं होतं ना ते करूच दिलं नाही. आणि तो म्हणत असतो ह्यांच्यामुळे ना आमची पिकनिक आहे ना ही वाया गेली, काही करायला भेटलं नाही, फक्त आणि फक्त घाबरायला भेटलं आणि नुसती झोप उडवून राहिले. तेव्हा आजी म्हणत असते की तू काय काय केलं असते तर सांग, ह्या सगळ्या गोष्टी इथं नंतर झाल्या असतील, पण आधीच तू काहीतरी मीरासाठी खास केलं असशील ना. असं बोलून आजी ना हसत असते आणि त्या दोघांना चिडवत असते. तिचं म्हणणं असतं की तुम्ही दोघांनी एकत्र यावं आणि तुम्ही दोघांनी एकत्र राहावं. पण इथे मीरा मात्र लाजून लाजून तिचे हाल वेगळेच झालेले असतात. ती म्हणत असते की अहो राहू द्या ना, आता त्याच्यामध्ये काय आहे, असं बोलून ती टाळटाळ करत असते. पण सत्या मात्र तिला म्हणतो तू गप्प बस, मला जे झालं आहे ना ते सांगणं गरजेचं आहे. आणि तो आजीला सांगू लागतो की आजी मी हिला ना खूप सरप्राईज दिलं. आणि आजी पण ना तेव्हा ऐकत असते आणि आजीला तर खूप आनंद होत असतो, कारण तिला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप इंटरेस्ट असतो. तेव्हा तो आजीला म्हणत असतो की मी ना तिला सिंड्रेलासारखा ड्रेसही दिला होता, ती ना एकदम सिंड्रेलासारखी दिसत होती. असं बोलल्यानंतर मीरा म्हणते की काहीही पण असतं तुमचं, तुम्ही काहीही बोलतात. तेव्हा सत्या म्हणतो की अगं नाही आई, मी ना हिला सिंड्रेलासारखा ड्रेस दिला होता आणि ही एकदम ना भारी दिसत होती. आकाशातून चंद्राच्या खाली त्याची जणू काही परी आली आहे आणि इतक्या नख्ख निळ्या आकाशामध्ये एकदम ती उठून दिसत होती. तिला जसं मी ध्रुवतारा म्हणतो धूमकेतू, तशी ती सुंदर दिसत होती. पण ती तर माझा धूमकेतू आहे ना, म्हणजे ध्रुवतारापेक्षा खूप मोठी, त्यामुळे ती माझ्यासाठी खूप खास आहे. असं बोलल्यावर मीरा मात्र शांतपणे सगळं ऐकत असते आणि तिला झालेल्या प्रकाराचा खूप आनंद होत असतो.
तेव्हा सत्या म्हणत असतो की अगं जा ना तू, दाखव मला ड्रेस, आजीला दाखवायचा आहे. असं बोलल्यानंतर आजी म्हणते की ती राजकन्याच दिसत असेल. असं बोलल्यानंतर मीरा मात्र इथे हसत असते. मीरा म्हणत असते की अहो आजी जाऊ द्या ना, असे काहीच नाही आहे. हे एकदा बोलायला लागले ना का ऐकतच नाही, असं ती बोलत असते. आणि त्यावर आजी म्हणत असते की हे सगळं ना देविका आणि पंकजमुळे झालं आहे. ते दोघं नक्की आहेत कुठे ना, आपण बघूया आणि त्यांना ना काय करायचं ते पण बघूया. त्यावर सत्या म्हणत असतो की हां, हे दोघं झोपले आहेत आणि आपली झोप उडवून ठेवली आहे. यांना दोघांना आराम करायचा आहे. मात्र दुसऱ्यांना त्रास झाला आहे तर त्यांना काही फरक पडला नाही आहे. असं बोलून ते लोकं एकमेकांकडे बघून हसत असतात. आणि तेव्हाच आजी म्हणत असते की इकडे ये, मी तुम्हाला काहीतरी सांगते, तसं आपण करूया. असं बोलून आजी त्यांना एक वेगळा प्लॅन सांगत असते. ती म्हणत असते की मी सांगते तसंच करा आणि हे असं केलात तर बरं होईल, त्यांना ना खूप अद्दल घडेल. असं बोलून ते लोकं हसत असतात. आणि त्याला सत्याला पण आजीचा हा जो काही प्लॅन आहे ना तो आवडत असतो आणि ते लोकं ना हसत असतात. तिथे आजी पण हसत असते. आणि तेव्हाच तिथे ना देविका आणि पंकज झोपलेले असतात. आणि तेव्हा त्यांच्या कानामध्येच, म्हणजेच पंकजच्या कानामध्ये सत्या हा फूक मारत असतो आणि देविकाच्या कानामध्ये आजी फूक मारत असते. त्यांना ते घाबरवण्याचा त्यांचा प्लॅन असतो. तेव्हा देविका हेही म्हणत असते की पंकज, अरे कशाला कानामध्ये फूक मारत आहेस, मला झोपू दे ना, मला खूप झोप आली आहे. तेव्हा पंकज म्हणत असतो की मी नाही करते, उलटं तूच मला झोपू दे, तू फूक मारू नकोस, कारण का मला खूप झोप आली आहे. असं बोलल्यानंतर देविका म्हणते अरे पण मी तर मारलीच नाही. असं बोलून ते झोपेत असतात. परंतु नंतर अचानक त्यांना जाग येते आणि ते म्हणतात अरे आपण दोघांनी तर एकमेकांना फूक मारलीच नाही, मग आपल्याला फूक कोणी मारली. नंतर त्यांच्या लक्षात येतं की हे बघा, आपण तर काही वेगळं गोष्ट नाही आहे. आणि मग ते झोपायला परत बघतात. परंतु परत आहे ना सत्या पंकजच्या कानामध्ये फूक मारत असतो आणि तो त्याला घाबरत असतो. तेव्हा परत पंकज म्हणतो की परत ना मला जाणवलं आहे. तेव्हा देविका म्हणते नक्कीच ना आपल्या रूममध्ये काहीतरी आहे, काहीतरी भीतीदायक गोष्ट आहे. असं बोलून ते लोक जाम घाबरलेले असतात आणि आरडाओरड करत असतात. आणि इकडे आजी आणि सत्या मात्र सगळ्या गोष्टी ह्या बघत असतो आणि आनंदित होत असतो. कारण का हे सगळं त्यांनी प्लॅन केला असतो. कारण का त्यांना पंकज आणि देविकाला ही अद्दल घडवायची असते. असं बोलल्यानंतर ते तिथे शांतपणे लपलेले असतात. आणि इकडे देविका मात्र पंकजसोबत चादरीच्या आतमध्ये घाबरून बसते आणि ती त्याला म्हणत असते की हे बघ, काहीतरी गडबड आहे, त्याशिवाय असं होणार नाही. नक्कीच आपल्या मागे ना काहीतरी लागलं आहे आणि ते ना मागे आलं आहे. असं बोलल्यानंतर पंकज आहे की तो म्हणतो तू जरा शांत बस, काही होणार नाही, आपण ना चादर उघडून बघू, असं तो म्हणत असतो. पण इकडे देविका मात्र, पण देविका आहे की ही खूप घाबरलेली असते. ती म्हणत असते की नक्कीच ना आपल्या रूममध्ये काहीतरी आहे. आणि ते लोक ना आजूबाजूला बघत असतात. आणि तेव्हाच ना दरवाजावर जोराजोरामध्ये थाप पडते. ते बघून सुद्धा घाबरतात. मग नंतर ते दरवाजा उघडायला जातात की आपण या रूमच्या बाहेर जाऊ, पण दरवाजाला उघडतच नसतो आणि ना जोराजोरात थापसुद्धा पडत असते दरवाजावर. असं बघितल्यानंतर ते घाबरतात आणि ते बोलतात नक्कीच ना आपल्या मागे काहीतरी लागलं आहे, नक्कीच आपल्या मागे आलं आहे. असं बोलून अचानकपणे लाईट वगैरे बंद होते, चालू बंद होऊ लागते, दरवाजावर जोराजोरात थाप पडू लागते. तेव्हा पंकज आणि देविका म्हणतात की ना खरंच आपल्या मागे ना हॉटेलमधलं काहीतरी भूत वगैरे आलं आहे. आणि ते घाबरायला लागतात आणि ते म्हणतात आता लाईटीला काय झालं. आणि लाईट अचानक बंद वगैरे होते. आणि लाईट बंद झाल्यानंतर तिथे सगळेजणं त्याला तोंडावरती पांढरे चादर घेऊन त्यांच्या समोर येतात. आणि नंतर ते लोक एवढे घाबरतात का ते दोघं तिथून निघून जातात. आणि ते सत्या आणि आजी त्यांना तर आपला प्लॅन सक्सेस झालेला वाटतो आणि ते लोक हसत असतात आणि त्यांच्यावरती खूप कमेंट्स पास करत असतात. आणि दोघं असतातच आणि तिसरी व्यक्ती असते ती म्हणजे मीरा. ती पण त्यांना भूताचं सगळं करून घाबरवत असते आणि त्यांना भीती वाटेल अशीच कामं करत असतात. आणि तेव्हा मीरा, सत्या आणि आजी परत तेच व्हाईट कपडे घालून ना बाहेर येतात. आणि सगळ्यांना असं वाटतं की भूत चालले आणि ते सगळे घाबरवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्याचवेळी सत्या आहे ना हे सगळं तोंडावरचं काढतो आणि हसू लागतो. तेव्हा सगळ्यांना समजतं की अरे हे भूत नाही आहे, ते हे तिघंजण आहेत. तेव्हा देविका म्हणते की काय हे सगळं असं करणं चुकीचं आहे, असं बोलत असते. आणि तेव्हा निरुपमासुद्धा घाबरलेली असेल. ती म्हणते अरे काय चाललं आहे तुमचं सकाळ सकाळ, तुमचं तिकडचं अजून इथे चालूच आहे का. तेव्हा पंकजसुद्धा म्हणत असतो की तुमच्या अशा वागणुकीमुळे आम्ही किती घाबरलो तुम्हाला माहीत आहे का. तेव्हा मीरा ना सगळं शांतपणे ऐकत असते आणि मीरा काहीच त्यांना बोलत नसते, फक्त तिला जे काम दिलं असतं ते ती करत असते. तेव्हा आजी ना पंकजचं कान धरते आणि त्याला म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही तिथे केलं ते योग्य आहे का. असं बोलल्यावर
निरुपमाला बरं वाटत असतं, कारण का निरुपमाला समजत असतं की पंकजने किती मोठी चुकी केली आहे. तेव्हा पंकज म्हणत असतो की अगं आजी किती जोरात का ओरडतेस, दुखत आहे ना, मला मान्य आहे आमच्याकडून चुकी झाली आहे, पण आम्ही परत असं काहीच करणार नाही, चुकी झाली असं तो तिची माफी मागत असतो आणि ते तिला सॉरीसुद्धा बोलत असतो. त्यावर सत्य आहे की खूप हसत असतो आणि तो बघत असतो की पंकजला त्यांनी केलेल्या कामाची कशी शिक्षा भेटत आहे. आणि इकडे मीरा मात्र सगळं शांतपणे उभी राहून बघत असते आणि इकडे निरुपमासुद्धा सगळं मान खाली घालून ऐकत असते, कारण का ती प्रत्येक वेळी तिच्या मुलाला पाठीशी घालत आलेली असते. तेव्हा आजी म्हणत असते की काय रे, तू माझ्या मुलांना त्रास दिलास का, आता मी तुला त्रास देते. असं बोलल्यानंतर देविका तर खूप मोठ्या आश्चर्यामध्ये बसते. देविका म्हणते बाप रे, आता आजी काय आपल्याला त्रास देणार आहेत काय माहिती. त्यावर आजी म्हणत असते की तुम्ही असे वागाल असे कधी वाटलं नव्हतं आणि तुम्हाला काय गरज होती रे वागायची. असं बोलल्यानंतर निरुपमासुद्धा बिचारी शर्मेने तिची मान खाली जाऊन ती गप्प बसलेली असते. आणि इकडे पंकज मात्र आजी जे बोलत आहे ते सगळं ऐकत असतो, कारण का आजीला उलट उत्तर द्यायची कोणाची हिंमत नसते. आणि सत्या पण आजीच्या ज्या बोलण्या आहे त्याच्यामध्ये तो सामील असतो. आणि आजी आहे ही देविकालासुद्धा बडबडत असते की तुम्ही असे वागाल असं कधी वाटलं नव्हतं आणि हे वागून तुम्हाला भेटलं तरी काय. तेव्हा निरुपमासुद्धा म्हणते की हे लोक एवढ्या खालच्या पातळीवर जातील असं कधी वाटलं नव्हतं. पंकजकडून मला कधीच अशी अपेक्षा नव्हती आणि पंकज असा वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं, अशी ती त्याला खूप वाईट साईड बोलत होती. तेव्हा आजी म्हणते की आता ना हे लोक असे वागले आहेत ना, तर ह्यांना ना आपण नक्कीच शिक्षा द्यायची आहे, कारण का ह्यांना शिक्षा दिली तरच ह्यांना अद्दल घडेल आणि ह्यांना शिक्षा देणं तेवढंच गरजेचं आहे. असं बोलून ती सांगत असते. तेव्हा सत्या पण म्हणत असतो हां, ह्यांना ना शिक्षा दिलीच पाहिजे, ह्यांना शिक्षा देणं खूप गरजेचं आहे. त्यावर निरुपमा म्हणत असते की हे बघा, तुमच्यामुळे ना माझा 31st साजरी करायला नाही भेटला. तुमचे बाबा बघा सकाळी ऑफिसच्या मित्रांसोबत 31st करायला गेले आणि तुझ्यामुळे ना मला 31st करायला भेटलं नाही. तिचे असे बोलणं ऐकून पंकजला पण आता वाईट वाटत असतं. पंकज म्हणत असतो की आता आई पण आपल्याबरोबर नाही आहे. तेव्हा निरुपमा म्हणत असते की फक्त आणि फक्त ना पंकजमुळे माझा 31st मला करायला भेटला नाही. कधी नव्हे ते ह्यावर्षी आपण फिरायला वगैरे गेलो होतो, कधी आपण जात असतो का, नाही ना. पण ह्यावर्षी प्लॅन झाला होता तर तो सक्सेस झाला असता तर बरं झालं असतं. मनातल्या सगळ्या इच्छा आहेत ना त्या पूर्ण झाल्या असत्या, पण ह्या दोघांमुळे ना काहीच झालं नाही. असं बोलल्यानंतर देविका मात्र नाराज होते आणि तिला वाईट वाटत असतं. आणि तेव्हा रवी आहे ना, तो सुद्धा म्हणत असतो की हा ना दादा, काय रे, तुझ्यामुळे सगळं झालं आहे, तू असं केलं नसतंस, असं काहीच झालं नसतं. त्यावर पंकज पण सगळं शांतपणे ऐकत असतो, कारण का त्याची चुकी असते तर त्याला ऐकणं हे त्याचंच गरजेचं असतं. तेव्हा देविकासुद्धा गप्पपणे सगळ्या गोष्टी सहन करत असते, कारण त्याची चूक असेल तर त्यांचं बोलणं हे योग्य नसतं. आणि ते सत्या पण म्हणत असतो की हां, ह्यांना सगळ्यांनी शिक्षा दिलीच पाहिजे, सगळ्यांनी एक एक शिक्षा आहे ना ही ह्यांना सांगा, म्हणजेच ह्यांना ना आयुष्यभराची अद्दल घडेल. कारण का ह्यांना ना समजतच नाही की आपण कोणाशी आणि कसं वागत आहोत. तेव्हा आजी म्हणत असते की हां, ह्यांना ना समजतच नाही की आपण पैसे चांगल्या मार्गाने कमवायचे का वाईट मार्गाने. त्यावर निरुपमा म्हणत असते की हां, ह्याला ना मी तर 2-2 शिक्षा देणार आहे, म्हणून ह्यांना मी अशी शिक्षा देणार आहे की ह्यांनी ना आज दिवसभर एक अन्नाचा दाणा पण खायचा नाही आहे, म्हणजे ह्यांनी ना दिवसभर उपाशी राहायचं आहे. असे तिचे कठोर बोलणे ऐकून सगळ्यांना चकित होतं, पण ती एवढी रागवलेली असते, कारण का तिला 31st करायला भेटलं नसतं. त्यावर सत्या मनातल्या मनात म्हणत असतो की अच्छा, म्हणजे निरुपमाला 31st प्लॅन करायचा आहे आणि तिला साजरा करायचा आहे. असं बोलून तो थांबतो. पण इथे रवी पण प्रचंड भडकलेला असतो. रवी म्हणतो तुझ्या आणि तुझ्याचमुळे फक्त आमची 31st पार्टी ही स्पॉईल झाली आहे. असं बोलून प्रत्येकजण हे त्याला दोष देत असतात आणि त्याला रागवत असतात. आणि तेव्हाच रिया पण म्हणत असते की हे बघा, थांबा जरा, मी काय सांगते ते ऐकून घ्या. तेव्हा रियासुद्धा त्यांना बडबडत असते की तुमच्यामुळे ना पार्टी कॅन्सल झाली, तुम्ही असं केलं नसतं, तसं झालं नसतं. त्यामुळे आता शिक्षा आहे की तुम्ही ना आता दिवसभर भुताचे कपडे घालून फिरायचं आहे आणि कोणाशी काही बोलायचं नाही. असं बोलल्यावर देविकाला तर टेन्शन येतं. देविकामध्ये दिवसभर भुताचे कपडे घालून राहायचं आहे म्हणजेच ना की. त्यावर मीरा म्हणते की हां, आणि तुम्ही ना आम्ही जो 31st साजरा करू ना त्याच्यातसुद्धा यायचं नाही आहे, तुम्हाला एंट्री नाही आहे. असं बोलल्यानंतर पंकज म्हणतो काय यार, आम्हाला घ्या ना, असं नका करू. आणि असं बोलत असताना रवी त्याला म्हणतो की तू काहीच बोलू नको, मला ना तुझा आवाजच ऐकायचा नाही, त्यामुळे ना तू पूर्ण 24 तास आहे ना तोंडातून एक शब्द काढू नको, तो चूप म्हणजे चूप, काहीही बोलायचं नाही. असं तो छान रागाने त्यांना बोलत असतो. आणि त्याचं रागवलेलं रूप बघून देविका पण त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते आणि ती पण घाबरलेली असते.
तेव्हा सत्या म्हणतो की मी माझी शिक्षा आहे ना ही वेळ आली का सांगेन, आत्ता काही सांगायची मला गरज नाही, असं तो बोलत असतो. त्यानंतर आजी म्हणत असते की माझी शिक्षा अशी आहे का माझ्याकडे ना बरीच कामं आहेत आणि आज तुम्हाला मी एवढी कामं देणार आहे ना की तुम्हाला कुठे काय करू आणि कुठे काय बोलू हे समजणार पण नाही. असं बोलून ती म्हणते की चला मी ना तुम्हाला आता कामं द्यायची सुरुवात करते. असं बोलून सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. तेव्हा सत्या आणि मीरा परत एकदा पंकज आणि देविकाला घाबरवतात आणि तिथून सगळेजण निघून जातात आणि हे बघून देविका आणि पंकजला टेन्शन आलेलं असतं.